सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरातील भोसे गावात एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या खुनानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। घरात डोकून पाहिल्याचा संशय मनात धरून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत पाचगणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून वेगवान तपासाची चुणूक दाखवली आहे। ही घटना 8 जुलैच्या रात्री घडली। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विगवण येथे अक्षय रमेश जाधव हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आला होता। रात्रीच्या वेळी मित्रांसोबत मद्यपान झाल्यानंतर अक्षयची प्रकृती बिघडू लागल्यानं मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली आणि ते वरच्या मजल्यावर गेले। काही वेळानं अक्षय खोलीबाहेर कसा आला याबाबत नेमकी माहिती नसली तरी तो जवळच असलेल्या एका घराजवळ गेला। पोलिसांच्या तपासानुसार त्या घरात डोकावून पाहिल्याचा राग घरातील व्यक्तींनी मनात धरला। याच किरकोळ कारणाचं रूपांतर काही क्षणात रक्तरंजित हल्ल्यामध्ये झालं। सूर्यकांत चंद्रकांत गोळे, अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गेंदेव वाडकर या चौघांनी अक्षयला अडवून हातानं लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यानं अमानुष मारहाण केली। या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला। मित्रांनी त्याला तातडीने पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी पुण्यातील डॉक्टर बोके रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली। या घटनेनंतर मृताचा मित्र विशाल अजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 2(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।